श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझ्या मनापासून नमस्कार. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजचा जो विषय आहे तो खरं तर एक प्रश्नच आहे. नक्कीच ते तुमच्या लक्षात आलं असेल. तर प्रश्न कुठला आहे, तर प्रश्न असा असतो की स्वामींची कुठली सेवा केली तर मग आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात, किंवा मग स्वामींना कुठला नवस केला तर मग स्वामी लवकर पावतात. आता नवस कसा करावा यासंबंधी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, नक्कीच तो तुम्ही जाऊन बघू शकता. त्यामध्ये सगळी डिटेल माहिती दिलेली आहे. पण आजचा जो आपला प्रश्न आहे की कुठली सेवा केल्याने स्वामी लवकर पावतात, तर ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे बनवलेला आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आवर्जून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही जर तुम्हाला शंका वाटली तर नक्कीच ती तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. तर चला मग सुरुवात करूया. तर स्वामींची कुठली सेवा केल्यावर स्वामी पावतात, खरं तर हा जो प्रश्न आहे तो काही प्रमाणात चुकीचा आहे. आता खरं तर पूर्णतः चुकीचा म्हणणार नाही, कारण बघा, आता आपल्या इच्छा आकांक्षा असतात आणि नक्कीच आपण जर कष्ट करूनही जर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसतील, आपल्याला सुखाचे दिवस आनंदाचे क्षण पाहायला मिळत नसतील आणि आपलं हे आयुष्य आहे ते जर असंच निघून चाललं असेल तर नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण मग सेवा कुठली करावी हा प्रश्न म्हणजे थोड्या प्रमाणात बरोबर आहे, थोड्या प्रमाणात चूक आहे. बरोबर आणि चूक कसा हे सांगते. तर सर्वप्रथम सेवा कुठली करावी किंवा कुठली सेवा किती प्रभावी आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण कुठलीही सेवा जी असते ती आपल्यावर डिपेंड असते की आपण ती किती मनोभावे करतो, किंवा किती आत्मीयतेने करतो आणि किती प्रामाणिकपणे त्याचे जे नियम आहे ते काटेकोरपणे पाळतो. आता बरेच जण म्हणतात की सेवा करायला फक्त मन पवित्र लागतं, नियम वगैरे काहीही बंधन नसतं. पण ज्या गोष्टींची, ज्या सेवांचे नियम पूर्वजात म्हणजे बनवून ठेवलेले आहे, धर्मग्रंथांमध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे की नाही, गुरुचरित्र आहे ना, मग त्याला हे नियम पाळावेच लागतात. तर ठीक आहे, आपण त्यासाठी बांधील असतो की मला हे नियम पाळायचे आहे. आणि जर तुम्ही असं म्हणून चालत असाल की काही नाही, देव साधी भोळी सेवा स्वीकारतो, तर मग तुम्ही तशी सेवा करूच नका. त्या व्यतिरिक्त मग तुम्ही दुसरी जी तुम्हाला परवडत असेल, जी शक्य असेल ती सेवा करा. कारण कितीही म्हणजे मायाळू असला किंवा कुठलीही सेवा पटकन स्वीकारणारा असला तरीही जे काही नियम आहे ते आपल्याला पाळावेच लागतात. आता समजा एखादा विद्यार्थी आहे आणि तो पहिलीत आहे, तर त्याला 10वीला जायचं आहे आणि तो पहिलीमध्ये खूप स्मार्ट आहे, पण म्हणून आपण असं नाही म्हणत की तो खूप हुशार आहे मग चला आपण त्याला डायरेक्ट 10वीच्या वर्गात घालू. त्याला नियमानुसार प्रत्येक पायरीने जावं लागतं, प्रत्येक वर्गात शिकावं लागतं आणि तेव्हा कुठे जाऊन तो 10वी उत्तीर्ण होतो किंवा 10वीच्या वर्गात बसतो. तसंच सेवेचं आहे. ज्या सेवेचे नियम दिले आहे ते आपल्याला काटेकोरपणे पाळावेच लागतात. आता सेवा म्हटलं तर भरपूर अशा सेवा आहे. गुरुचरित्र आहे, स्वामी चरित्र सारामृत आहे, तारक मंत्राचं अनुष्ठान आहे, या व्यतिरिक्त भरपूर सेवा आहे. नक्कीच तुम्ही जर शोध घेतला तर स्वामींच्या अशा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा बघायला मिळतील. पण आता आपल्या समस्येनुसार सेवा असतात. आता जर संतती प्राप्ती म्हटलं तर संतती प्राप्तीसाठी विशेष सेवा दिल्या जातात, किंवा नोकरीसाठी आहे तर त्या विशेष सेवा दिल्या जातात. विशेष सेवा ज्या असतात आपल्या समस्येला अनुसरून तशा सेवा आपण निवडायच्या असतात. आणि जी कोणती सेवा तुम्ही करत असाल ती प्रामाणिकपणे नियम पाळून करा. नक्कीच तुमच्या इच्छा कुठल्याही सेवेने पूर्ण होणार म्हणजे होणारच. आता त्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगते. उदाहरण म्हणजे फार काही वेळ घेणार नाही तुमचा. फक्त म्हणजे पूर्वीचं बघा, दानव, जेव्हा देव आणि दानव यांचं बघा, तुम्हाला म्हणजे आपण आता देवी महात्म्य वाचतो, सप्तशती वाचतो, त्यामध्ये उल्लेख केलेला असतो, किंवा मल्हार सप्तशती वाचतो, त्यामध्ये देवांचा आणि दानवांचा दोघांचाही उल्लेख केलेला असतो. आणि हे जे दानव आहे ना, त्यांना कुठला ना कुठला देव प्रसन्न झालेला असतो. आता समजा रावणाचं जर आपण उदाहरण घेतलं तर रावणावर महादेवाची कृपा होती. आता महादेव म्हटलं तर देवादिदेव महादेव रावण हा दानव असूनही, राक्षस वृत्तीचा असूनही त्याला का बरं प्रसन्न झाले, हा प्रश्न आपल्याला पडत नाही का? नक्कीच पडायला हवा. जर देव राक्षसांनाही जर प्रसन्न होऊ शकतो तर आपण तर मनुष्य आहोत. मनुष्याच्या चुका देव नक्कीच माफ करणार. परंतु जेव्हा हे दानव देवांची भक्ती करायचे, कुठल्याही देवाची आराधना करायचे, जेव्हा देवांकडून त्यांना काही वर प्राप्त करून घ्यायचा होता, तेव्हा ते एक नियम काटेकोरपणे पाळायचे. ते कुठला? तर त्या सेवेसंबंधी जे नियम असणार ते काटेकोरपणे पाळायचे. आता दानवांचं जे अन्न होतं ते म्हणजे मांसाहारच होतं. त्यांना मांसाहाराशिवाय काहीही अन्न लागत नव्हतं, किंवा मग लोकांवर अत्याचार करणं किंवा ह्या ज्या गोष्टी होत्या, वाईट कृत्य जे होतं ते त्यांचं करणं म्हणजे ते जणू काही त्यांचं कर्तव्य समजत होते. पण
जेव्हा ते देवाची आराधना करायचे तेव्हा काय करायचे, जे नियम होते, आता मांसाहार म्हटलं तर त्यांच्या आवडीचा विषय, तरीही त्या संकल्पयुक्त सेवेमध्ये ते मांसाहार पूर्णपणे टाळत होते. म्हणजे काय, तर एकंदरीत ते फक्त आणि फक्त तप करत होते. त्या व्यतिरिक्त मद्यपान, म्हणजे त्यांना ह्या ज्या वाईट गोष्टी होत्या, ज्या व्यसने होती, ती देखील ते सोडतच होते. या काळामध्ये ते त्यांना सोडावंच लागायचं आणि तेव्हा कुठे जाऊन ते देवाशी एकरूप व्हायचे. अगदी कडक तपश्चर्या करायचे. कडक तपश्चर्या केल्यावर त्यांना देव प्रसन्न व्हायचा. आणि जेव्हा कडक तपश्चर्या करून दानवांना, राक्षसांना जर देव प्रसन्न झाला, तर आपण तर साधं माणूस आहोत, आपल्याला देव नक्कीच प्रसन्न होणार. देव प्रसन्न होणार म्हणजे लगेच आपल्यासमोर देव येऊन उभा राहणार नाही, तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्याला प्रचिती मिळणार. आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहे ते आपल्या हळूहळू पूर्ण होत जाणार. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या असतात. म्हणजे एकंदरीत सांगण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल, तर आपण जी सेवा निवडली आहे त्या सेवेसंबंधी नियम काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. जर ते नियम तसेच आहे तर नक्कीच ते नियम आपल्याला तशाच पद्धतीने पाळायचे देखील आहे. आता जिथे संकल्पयुक्त आपण सेवा करतो, संकल्पयुक्त सेवेमध्ये बऱ्याचदा हा प्रश्न विचारलेला असतो की मांसाहार केला तर चालेल का. ज्या दिवशी आम्ही वाचन करणार आहोत त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी आम्ही मांसाहार करणार आहोत त्या दिवशी आम्ही वाचन करणार नाही, किंवा मग मांसाहार असेल त्या दिवशी आम्ही देवाच्या ग्रंथांना हात लावणार नाही. तुम्ही मला सांगा, देव म्हणजे आपला हा भ्रम आहे की मग मी आत्ता खाल्लं तर मग पुस्तकांना हात नाही लावला तर मग देवाचं लक्ष राहणार नाही. देवाचं सगळीकडे लक्ष असतं. आणि जर आपण एखाद्या इच्छेसाठी एवढं काटेकोरपणे पालन करत आहोत तर मग खाण्यापिण्यावर आपण कंट्रोल का नाही ठेवत. तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची आहे, त्या सेवेचं फळही हवं आहे, तर त्या सेवेमध्ये तुम्हाला मांसाहार हा पूर्णतः बंदच करावा लागेल. हा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम असतो. मांसाहार हा पूर्णपणे बंद. या व्यतिरिक्त जर गुरुचरित्र तुम्ही करत असाल 7 दिवसांचं, तर तुम्हाला त्या 7 दिवसांमध्ये ब्रह्मचर्य म्हणा, मांसाहार म्हणा, किंवा इतर जे काही नियम आहे ते तुम्हाला कडकडीत पाळावेच लागतील. खाण्यापिण्याचं म्हटलं तर आता समजा त्यामध्ये कडधान्य वगैरे सांगितलेली जातात की हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते तरी थोडंफार ते मागे पुढे झालं तर चालतं, ते अन्नच आहे. परंतु त्या गुरुचरित्रामध्ये ब्रह्मचर्य आणि मांसाहार हे जे 2 नियम आहेत ते आपल्याला अगदी काटेकोरपणे पाळावे लागतात. कारण मांसाहाराच्या बाबतीत बऱ्याच जणांचा कंट्रोल राहत नाही आणि मग संकल्पयुक्त सेवेचं त्यांना फळ मिळत नाही. आणि मग ते नंतर पुन्हा म्हणतात की नाही, आमची संकल्पयुक्त सेवेचं आम्हाला फळ भेटतच नाही, म्हणजे ही सेवा काही प्रभावी नाही. या ठिकाणी मला हेच सांगायचं आहे की तुम्ही कुठलीही सेवा निवडा, ती फक्त मनोभावे करा, नियम पाळून करा. आणि अजून एक गोष्ट सांगायची ती अशी की आता समजा मी 11 गुरुवार करत आहे. आता माझे 11 गुरुवार मी एखादा संकल्प घेऊन केलं. आता हे 11 गुरुवार चालू असताना माझ्या डोळ्यासमोर स्वामी चरित्र सारामृतचा व्हिडिओ आला आणि मग लगेच माझी भावना काय निर्माण होते की अरे मी 11 गुरुवार करत होते पण मला काही रिझल्ट भेटत नाही, चला मी आता स्वामी चरित्र सारामृत करते. थोड्या दिवसात मला दुसऱ्या सेवेचा व्हिडिओ येतो तर मग लगेच मी तिसरी सेवा निवडते. जर तुमचं असं होत असेल, हे बघा, एका वेळेस आपण 2, 3, 4 जसं हवं तसं सेवा करू शकतो, पण ह्या सेवेवर माझा विश्वास नाही, ही सेवा मला रिझल्ट देत नाही म्हणून मी दुसरी सेवा निवडत आहे, तर तुम्ही असं करत असाल तर कृपा करून करू नका. एकच सेवा निवडा. आता ह्या इच्छेसाठी एक सेवा निवडली ना, तुम्ही मनापासून तीच सेवा करा. अजून एक सांगायचं की बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं काय की सेवा निवडतात, पण सुरुवातीचा काळ जो असतो त्या काळामध्ये त्यांना अचानक अडचणींना सामोरं जावं लागतं. आता समजा मी अमुक ठिकाणी नोकरी करत आहे आणि मी चांगली नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे किंवा सेवा करत आहे, आणि नेमकं सेवा सुरू केली आणि माझी जी हातातली पहिली नोकरी होती तिथून मला कामावरून काढून टाकलं. मग माझा समज काय होतं, अरे मी सेवा करायला घेतली आणि माझी नोकरी गेली, मग मी ज्या गोष्टीसाठी मी सेवा करत आहे ती गोष्टच माझ्याकडून हिसकावून घेतली, तर मग कशी काही ही सेवा प्रभावी ठरेल. तर नाही, हेच नियोजन असतं त्या देवाचं, ते आपण ओळखून घ्यायला हवं. एखादी गोष्ट आपल्याकडून हिसकावून घेत आहे तर नक्कीच त्या बदल्यात आपल्याला दुसरं काहीतरी मिळणार आहे. हा ठाम विश्वास जर तुमचा असेल तरच तुमची ती सेवा तुम्हाला फळ देऊन जाणार आहे. थोडा संयम ठेवा, थोडा धीर धरा आणि विश्वास ठेवा. विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. आता हे झालं तुम्हाला म्हणजे कुठली सेवा करावी, कसं करावं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर एकंदरीत एका वाक्यात सांगायचं तर कुठलीही सेवा तुम्ही इच्छापूर्तीसाठी करू शकतात, फक्त मनोभावे करा, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता यापुढे जाऊनही असं काहींचं म्हणणं असतं की आम्हाला हे सगळं करायची इच्छा आहे पण आमच्याकडे वेळच नाही, मग काय करायचं. मग तुम्हाला एक सरळ मार्ग सांगते, तुम्ही फक्त नामस्मरण करा. नामस्मरणाला ना कुठल्या अटी आहे, ना कुठले नियम आहे, ना कुठलं बंधन आहे, काहीही नाही. मासिक धर्म असेल तुम्ही नामस्मरण करा, सुतक पडलंय नामस्मरण करा, हरकत नाही. काहीही कसलेही नियम नाही. फक्त जे नामस्मरण करत आहात ते तरी मनोभावे करा.
की नाही मला देवाशी एकरूप व्हायचं आहे, कारण नामस्मरण हा जो टप्पा आहे तो इच्छापूर्तीसाठी नंतर आणि देवाशी एकरूप होण्यासाठी पहिला आहे. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही देवाशी एकरूप व्हा. एकदा की तुम्ही देवाशी एकरूप झाले, निश्चितच तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार म्हणजे होणारच. इच्छांना अंतच नाही, पण नक्कीच ज्या काही इच्छा आपल्या आहे मनामध्ये ठेवलेल्या त्या स्वामी आपल्याला पूर्ण करून देणारच आहे. फक्त विश्वास संयम ठेवा. नक्कीच सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त इच्छा ठेवताना चांगली ठेवा. आपलं चांगलं होईल, आपल्यानंतर दुसऱ्यांचंही चांगलं होईल, हा अगदी शुद्ध विचार जर मनामध्ये ठेवला तर आपल्याला कुठेही कधीही अडचणी येत नाही. आलीच एखादी अडचण तर ते स्वामी आपला हात कधीही सोडत नाही, हा देखील विश्वास असू द्या. तर स्वामी भक्त हो, ही माहिती होती. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. शंका असतील तर जरूर विचारा. बोलता बोलता जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर खरंच मला मनापासून क्षमा करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामीस्त्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. धन्यवाद.